नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। शिवपूर्वकालीन महाराष्ट्र व संतांची कामगिरी या घटकावर आधारित TET परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा तसेच सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल। तर चला पाहूया प्रश्न पहिला, लीळाचरित्र हा ग्रंथ टिंबटिंब यांनी संपादित केला। पर्याय पहा, 1 चक्रधर स्वामी, 2 माहिम भट, 3 महदंबा, 4 केसोबास। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चक्रधर स्वामी। पुढचा प्रश्न पहा, 2 जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हा संदेश कोणी दिला? पर्याय पहा, 1 संत नामदेव, 2 संत एकनाथ, 3 संत ज्ञानेश्वर, 4 संत तुकाराम। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संत तुकाराम। पुढचा प्रश्न पहा, 3 टिंबटिंब यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत। पर्याय पहा, 1 संत नामदेव, 2 संत एकनाथ, 3 संत ज्ञानेश्वर, 4 संत तुकाराम। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत नामदेव। पुढचा प्रश्न पहा, 4 अमृतानुभव या ग्रंथाचे रचनाकार कोण? पर्याय पहा, 1 संत रामदास, 2 संत तुकाराम, 3 संत ज्ञानेश्वर, 4 संत एकनाथ। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत ज्ञानेश्वर। पुढचा प्रश्न पहा, 5 संत नामदेव यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर टिंबटिंब यांची समाधी बांधली। पर्याय पहा, 1 संत गोरोबा, 2 संत सावता, 3 संत चोखामेळा, 4 संत नरहरी। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत चोखामेळा। पुढचा प्रश्न पहा, 6 संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली, हे उद्गार कोणाचे आहेत? पर्याय पहा, 1 संत नामदेव, 2 संत एकनाथ, 3 संत ज्ञानेश्वर, 4 संत तुकाराम। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत एकनाथ। पुढचा प्रश्न पहा, 6 संत ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ टिंबटिंब येथे जिवंत समाधी घेतली। पर्याय पहा, 1 देहू, 2 आळंदी, 3 जाम, 4 पंढरपूर। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आळंदी। पुढचा प्रश्न पहा, 7 संत व त्यांचे गाव यांच्या योग्य जोड्या जुळवा। गट अ, 1 संत रामदास, 2 संत तुकाराम, 3 संत ज्ञानेश्वर, 4 संत एकनाथ। आणि गट ब, अ आपेगाव, ब जाम, क पैठण, ड देहू। आणि पर्याय आहेत, या ठिकाणी आपल्याला योग्य जोडी असलेला पर्याय निवडायचा आहे।
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संत रामदासांचे गाव आहे मराठवाड्यातील जाम. संत तुकारामांचे गाव आहे पुण्याजवळील देहू. संत ज्ञानेश्वरांचे गाव आहे आपेगाव आणि संत एकनाथांचे गाव आहे पैठण. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न 8. संत तुकारामांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे टिंबटिंब या नदीत बुडवून कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. पर्याय पहा. 1 नर्मदा, 2 गोदावरी, 3 कृष्णा, 4 इंद्रायणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंद्रायणी. पुढचा प्रश्न पहा. 9. समर्थ संप्रदायाची स्थापना कोणी केली? पर्याय पहा. 1 संत तुकाराम, 2 संत रामदास, 3 संत एकनाथ, 4 संत ज्ञानेश्वर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत रामदास. पुढचा प्रश्न पहा. 10. भारुडांचे रचनाकार म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय पहा. 1 संत तुकाराम, 2 संत एकनाथ, 3 संत रामदास, 4 संत ज्ञानेश्वर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत एकनाथ. पुढचा प्रश्न पहा. 11. टिंबटिंब यांनी रामचरितमानस हा काव्यग्रंथ लिहिला. पर्याय पहा. 1 शेख महम्मद, 2 संत रोहिदास, 3 संत तुलसीदास, 4 संत नरसिंह मेहता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत तुलसीदास. पुढचा प्रश्न पहा. 12. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे कोण म्हणाले? पर्याय पहा. 1 संत चोखामेळा, 2 संत गोरोबा, 3 संत सावता, 4 संत नरहरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत सावता. पुढचा प्रश्न पहा. 13. टिंबटिंब यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. पर्याय पहा. 1 नावजी माळी व शिवबा कासार, 2 नावजी माळी व गव्हर्नर शेठ वाणी, 3 गंगाराम पंत मावळ व संताजी जगनाडे, 3 बहिणाबाई शिवूरकर व महाजी पंत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गंगाराम पंत मावळ व संताजी जगनाडे. पुढचा प्रश्न पाहूया. 14. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही कोणाची प्रतिज्ञा होती? पर्याय पहा. 1 संत ज्ञानेश्वर, 2 संत नामदेव, 3 संत एकनाथ, 4 संत तुकाराम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत नामदेव. पुढचा प्रश्न पहा. 15. सत्यालाच ईश्वर मानून सर्व मानव एक आहेत अशी शिकवण कोणी दिली? पर्याय पहा. 1 संत कबीर, 2 चैतन्य महाप्रभू, 3 रामानुज, 4 संत रामानंद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत कबीर. पुढचा प्रश्न पहा. 16. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने टिंबटिंब यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. पर्याय पहा. 1 संत नरसिंह मेहता, 2 रामानुज,
तीन संत कबीर, चार शंकर देव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शंकर देव. पुढचा प्रश्न पहा. 17. मेवाडच्या राजघराण्यातील भक्ती रचना लिहिणाऱ्या टिंबटिंब या श्री संत होऊन गेल्या. पर्याय पहा. 1 संत मीराबाई, 2 संत मुक्ताबाई, 3 संत बहिणाबाई, 4 संत जनाबाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत मीराबाई. पुढचा प्रश्न पाहूया. 18. गुजराती भाषेचे आद्य कवी असे कोणाला म्हणतात. पर्याय पहा. 1 संत कबीर, 2 शंकरदेव, 3 चैतन्य महाप्रभू, 4 संत नरसिंह मेहता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संत नरसिंह मेहता. पुढचा प्रश्न पहा. 19. सूरसागर हे काव्य कोणी लिहिले. पर्याय पहा. 1 संत कबीर, 2 सूरदास, 3 शंकरदेव, 4 संत नरसिंह मेहता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सूरदास. पुढचा प्रश्न पहा. 20. कर्नाटकात लिंगायत विचारधारेचा प्रसार कोणी केला. पर्याय पहा. 1 संत नरसिंह मेहता, 2 संत तुलसीदास, 3 चक्रधर स्वामी, 4 श्री बसवेश्वर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्री बसवेश्वर. पुढचा प्रश्न पहा. 21. परम रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला. पर्याय पहा. 1 पुरंदरदास, 2 पंप, 3 मन्मथ स्वामी, 4 श्री बसवेश्वर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मन्मथ स्वामी. पुढचा प्रश्न पहा. 22. 13व्या शतकात टिंबटिंब यांनी महाराष्ट्रात महानुभव पंथ प्रवर्तित केला. पर्याय पहा. 1 पुरंदरदास, 2 श्री बसवेश्वर, 3 मन्मथ स्वामी, 4 चक्रधर स्वामी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चक्रधर स्वामी. पुढचा प्रश्न पहा. 23. श्री बसवेश्वर यांनी आपली शिकवण कोणत्या लोकभाषेमध्ये वाचन साहित्याच्या माध्यमातून दिली. पर्याय पहा. 1 हिंदी, 2 मराठी, 3 कन्नड, 4 संस्कृत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कन्नड. पुढचा प्रश्न पहा. 24. शीख धर्माचे संस्थापक कोण. पर्याय पहा. 1 मन्मथ स्वामी, 2 गुरु नानक, 3 चक्रधर स्वामी, 4 गुरु गोविंद सिंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुरु नानक. पुढचा प्रश्न पहा. 25. शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता. पर्याय पहा. 1 गुरु ग्रंथ साहिब, 2 कुराण, 3 रामायण, 4 भगवत गीता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुरु ग्रंथ साहिब. पुढचा प्रश्न पहा. 26.
शेख महम्मद अविंद त्याच्या हृदयी गोविंद हे प्रसिद्ध वचन कोणाचे आहे? पर्याय पहा. 1 संत नामदेव, 2 संत एकनाथ, 3 संत ज्ञानेश्वर, 4 संत तुकाराम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत एकनाथ. पुढचा प्रश्न पहा. 27 कृष्ण भक्तीची रसाळ गीते लिहिणारे मुस्लिम संत कोण? पर्याय पहा. 1 संत कबीर, 2 संत रसखान, 3 संत नरसी मेहता, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत रसखान. पुढचा प्रश्न पहा. 28 काय कवे कैलास या बसवेश्वरांच्या प्रसिद्ध वचनाचा अर्थ काय? पर्याय पहा. 1 काव्य हेच कैलास, 2 श्रम हाच कैलास, 3 धर्म हाच कैलास, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रम हाच कैलास. पुढचा प्रश्न पहा. 29 ताठी उघडा ज्ञानेश्वरा आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल, जगाच्या कल्याण कोण करील हे उद्गार कोणाचे आहेत? पर्याय पहा. 1 मीराबाई, 2 मुक्ताबाई, 3 बहिणाबाई, 4 जनाबाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुक्ताबाई. पुढचा प्रश्न पहा. 30 संत चोखोबांच्या बहिणीचे नाव काय? पर्याय पहा. 1 जनाबाई, 2 मुक्ताबाई, 3 बहिणाबाई, 4 निर्मळाबाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निर्मळाबाई. पुढचा प्रश्न पहा. 31 संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून कोणता सामाजिक अडथळा दूर केला? पर्याय पहा. 1 स्त्रियांना शिक्षण देण्याचा, 2 संस्कृत भाषेतील ज्ञान सामान्य प्रजेला मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याचा, 3 जातीभेद पूर्ण नष्ट करण्याचा आणि 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संस्कृत भाषेतील ज्ञान सामान्य प्रजेला मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याचा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र आणि संतांची कामगिरी या घटकावर आधारित अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांविषयी माहिती अभ्यासली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.